गोदावरी अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सहकार सूर्य या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून इथं उपस्थित आमचं दैवत जाणते राजे आदरणीय साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, माननीय संजयजी बनसोडे साहेब, ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत, ते खासदार माझे मित्र हेमंतजी पाटील, तीन लाखाहून ज्यांनी ही 16,00,16,000 कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी गाठल्या, ज्यांच्या अध्यक्षपदाखाली हे अभूतपूर्व कार्य होऊ शकलं, ते माननीय राजश्री वहिनी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं घेता येतील, पण वेळेच्या अभावी व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर व्यक्तींचे सन्मानपूर्वक नाव घेऊन या ठिकाणी इथं उपस्थित गोदावरी अर्बनचे सर्व सभासद बंधू भगिनी, आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित नांदेड आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजीराजांची आज जयंती आहे। मी सर्वप्रथम छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा या ठिकाणी घालतो आणि मराठवाड्याच्या मातीत आज गोदावरीच्या नावानं एक अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी 2013ला चालू केली, आज 2022 मध्ये 1600 कोटी रुपयाच्या ठेवीपर्यंत गेली। त्याच्या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय साहेब इथं उपस्थित आहेत। या मराठवाड्यात, या नांदेडमध्ये मी मराठवाड्याच्या वतीनं, नांदेडच्या जनतेच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मी मनापासून मराठवाड्याच्या या मातीत स्वागत करतो। सहजासहजी कुठल्याही बँकेच्या किंवा मल्टी स्टेटच्या किंवा पतपेढीच्या आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये जेवढे काही कार्यक्रम घेता आले तेवढे सर्व कार्यक्रमामध्ये मी बोलण्याचं टाळायचा प्रयत्न केलेला आहे, कारण आत्ता सुद्धा माझे मित्र हेमंतरावला विनंती करत होतो की माझं बोलणं तुम्ही टाळा, कारण माझा तसा प्रत्यक्ष बँकेचा संबंध कर्ज घेण्यापलीकडे दुसरा कुठलाही नाही, कर्ज घेण्यापेक्षा पलीकडे आपल्याला दुसरं काहीही माहीत नाही। त्याच्यामुळं आपण कर्जदार आहोत, कर्ज देणाऱ्याच्या बाबतीमध्ये काय बोलावं हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत होता, म्हणून मी बोलायचं टाळायचा प्रयत्न केला। पण शेवटी कर्ज देणारा जरी नसलो, घेणारा जरी असलो तरी घेणाऱ्याच्या अडचणी मांडल्या पाहिजे देणाऱ्याच्या समोर, म्हणून मी मांडायचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रयत्न करतो। खरं तर खासदार हेमंतरावांची हिम्मत आणि आमच्या राजश्री वहिनींची या ठिकाणी प्रत्यक्ष कर्तृत्व, याच्यातनं 3 लाखातून 1600 कोटी रुपयाच्या ठेवी याचा संबंध जर कुणी जुळवायचा प्रयत्न केला तर विश्वासाच्या पलीकडे दुसरं कुठलंही मला याच्यात काही दिसत नाही। म्हणून 1600 कोटी ठेवी हा आकडा जरी मोठा असला, माझ्या दृष्टीनं 1600 कोटीपेक्षाही जास्त किमतीचं तुम्ही काय कमवलं असेल या 10व्या वर्षात पदार्पण करत असताना, तर या गोदावरीने 4 राज्यातल्या जनतेचा विश्वास कमवलाय। हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं
आणि अभूतपूर्व काम आहे. नाही तर आजकाल आपण बघतोय भल्या भल्यांचं कर्ज घेणाऱ्यांचं आणि देणाऱ्यांचं सुद्धा कसं कसं काय काय झालेलं आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि विश्वास हा क्षणभर ठेवणं आणि विश्वास सलग 10 वर्ष एका संस्थेवरती निर्माण होणं आणि त्याच्यात वाढ होत राहणं हे काम नक्कीच हेमंतराव अभूतपूर्व आहे. या बाबतीमध्ये दुसऱ्याचं कुणाचंही कसल्याही प्रकारे दुमत असू शकत नाही. आज आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की गोदावरीच्या तीरी बसलेल्या या नांदेड महानगरीमध्ये आपण सुरुवात केली एका छोट्याशा शाखेवरून आणि आज जवळजवळ 86 शाखा आपण 4 राज्यामध्ये चालू केल्यात. आणि त्या 4 राज्यामध्ये एक गुजरात आहे. तेलंगणा आहे. म्हणजे तुम्ही गुजरात म्हणल्यावर का हसलात मला माहित नाही. म्हणजे सहजासहजी गुजरातच्या माणसाचाही आमच्या हेमंत तेही पाटलांवरती विश्वास बसावा ठेवी द्यायला. उगाच शाखा आपण तिथं काढलेल्या नाही आहेत. पण गुजरात सोबत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा 86 शाखा या गोदावरी अर्बनच्या 4 राज्यामध्ये निर्माण होणं हे साधं सुद्धा काम नाही. आणि हे काम करत असताना रायश्री वहिनींनी या ठिकाणी असंख्य मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून आमच्या मायमाऊलींचं सुद्धा या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून जे सबलीकरण सक्षमीकरण केलं आहे ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दुसरं उदाहरण आपल्याला सापडणार नाही. 2000 पेक्षा जास्त बचत गटांना या आपल्या गोदावरी अर्बननी या ठिकाणी फायनान्स केला. त्या बचत गटाची एकूण महिलांची संख्या किती असेल तो आकडा मला आत्ता सांगता येणार नाही. पण हे साधं काम नाही आणि हे अभूतपूर्व काम आज या ठिकाणी गोदावरी अर्बन करते. हे माझ्यासारख्याला या ठिकाणी नक्कीच अभिमान आहे. आणि आज आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या गोदावरी अर्बनच्या मुख्य इमारतीचं ज्या इमारतीचं नाव सहकार सूर्य आहे आणि ज्यांच्या प्रयत्नातून या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सहकार उभा राहिला आणि हे सहकाराचं उदाहरण उभा देश तर पाहतच आहे पण जग सुद्धा सहकार कसं चालवावं तर महाराष्ट्रामध्ये जसं चालतंय तसं चालवावं. हे सहकार जिवंत ठेवायचं काम ज्यांनी आपल्या 55 वर्षाच्या राजकीय हयातीमध्ये काम केलं त्या आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते आज गोदावरी अर्बनच्या सहकार सूर्य या इमारतीचं उद्घाटन होत आहे. याचाही नक्कीच माझ्यासारख्याला आनंद, आपल्या सगळ्यांना ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून इथून पुढच्या राजकीय वाटचालीला सुद्धा मी गोदावरी अर्बनला मनापासून माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.